मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। फडणवीसांना मराठा आमदार मराठ्यांच्या विरोधात फडणवीसांनी उभे केले। हे आमदार कायमचे घरी जाणार। फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटत नाही, अशा शब्दात जरांगे यांनी आपल्या टीकेचे बाण सोडले। बीड शहरातल्या घोंगडी सभेमध्ये ते बोलत होते। तुम्ही काहीही केलं फडणवीस साहेब, मराठा तुम्हाला हटत नसतो। तुमची पाठ पुरवणार, तुम्हाला लोळल्याशिवाय मराठा आता मागे हटत नाही। तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागलात तुम्हालाच कळत नाहीये। मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लकलाम। पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही। आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही। मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत। तुम्हाला असं करायचं तरी काय? तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी गरीब मराठा कायमचा मारायचा की काय? तुम्ही आज ज्या संपत्त्या घेतल्यात लागला तर तुमच्या संपत्त्या तर जाणार, पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार। मी काय चुकीचं केलंय? देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, मी काय चुकीचं केलं? गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।